नमस्कार. आज आपण बोलू की आपल्या ज्या अन्न शृंखलेमध्ये आपल्या जे फळं आहेत, भाज्या आहेत किंवा फुलं आहेत आणि बाकीचे पुष्कळ आपण जे अन्न रोज खातो जसं तांदूळ आहे, गहू आहे, हे जर जैविकरित्याने आपण बनवले, ऑर्गॅनिक बनवलं, तर याच्यामध्ये काय बदल दिसतो? तर 3-4 गोष्टी आपल्याला बदल दिसतो. 3-4 गोष्टीमध्ये पहिला बदल आहे की जनरली यांची चमक चांगली होते जर प्रॉपर ऑर्गॅनिक खेती केली तर. आता ही चमक काय ते काय होतं की जर तुमचं एक झाडांचं क्षेत्र मोठं असेल, घन असेल आणि तुमच्या प्लांटची फोटोसिंथेसिसची ताकद चांगली असली तर या झाडांच्या मध्ये लिपिड प्रोडक्शन करण्याची ताकद वाढते, म्हणजे तेल बनवण्याची ताकद वाढते. तर शुगरपासून कार्बोहायड्रेट आणि शुगर कार्बोहायड्रेट म्हणून मग फॅट, असं ते एक चेन असते त्याची. तर जेव्हाही हे लिपिड्स बनतात तर हे तुमच्या फळांच्या वरती किंवा तुमच्या अनाजाच्या वरती एक असं शीन देतात, एक चमक देतात आणि तो एक पहिला बदलाव दिसतो. दुसरा बदलाव तुम्हाला हा दिसेल की जैविक शेती जेव्हा तुम्ही करता तेव्हा असेही तुमचं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. कारण रासायनिक खतं नाही टाकले तर तुमचं आता जे रोप आहे ते काही जळणार नाही, तर तुम्हाला इतकं पाणी देण्याची गरजच नाही. जर पाणी जास्त नाही दिलं तर मग काय होईल, तुमच्या ज्या फळांची जी घनता आहे ती वाढेल, म्हणजे त्याला सॉलिड कंटेंट म्हणतो. त्याचं जे टेक्स्चर आहे ते चांगलं होईल, म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्याला स्वाद म्हणतो, टेक्स्चर म्हणतो, ते फायबर म्हणतो, ते आपलं इम्प्रूव्ह होतं. तिसरं जे याच्यामध्ये आहे की चवेमध्ये काय होतं की पुष्कळदा आपण जे विषयुक्त याच्यामध्ये आपण त्याचं स्प्रे करतो कीटकनाशकचं, आणि आपले जे रासायनिक खते असतात त्याच्यामधूनही खूप सारा नायट्रेट आणि अमोनियम आणि हे सगळे त्या पानामध्ये त्याच्या झाडामध्ये येतात आणि शेवटी इथे आपल्या अन्न शृंखलेमध्ये येतात. तर याचा पण एक कडवापण ज्याला म्हणतो आपण ते आपल्या अन्नामध्ये येतं. तर जैविक केल्यानंतर आपला गोडवा तर वाढतोच वाढतो, पण हे पण कमी होतं आणि हे दोन्ही जर कंबाईन झाले म्हणजे आपली ओरिजिनल जी चव आहे ती परत येते. तर हाच एक बदल आहे आणि हे समजून घेण्यासारखं आहे. नमस्कार.